महाराष्ट्र 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। सध्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर या क्लिपमुळे आता नवीन राजकीय वाद पेटण्याचे चिन्ह दिसतात। पूर्वी उन्मेष पाटील हे भारतीय जनता पार्टीमध्ये होते। भाजपकडून ते एकदा आमदार तर एकदा खासदारही झाले होते। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारल्यानं नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला होता। यानंतर त्यांनी 40गाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली। मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। आता उन्मेष पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। मात्र त्यांच्या या संभाव्य पक्षप्रवेशाआधीच एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या क्लिपमध्ये उन्मेष पाटील एका व्यक्तीशी संवाद साधताना म्हणतात, 6 मार्चला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करायचा आहे। किती गाड्या तुमच्या हातात आहेत ते सांगा। आपला अजेंडा स्पष्ट आहे, भाजपच्या विरोधात काम करायचं आहे। या क्लिपचा दाखला देत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्षेप घेतलाय। अपना अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है, या विधानाचा नेमका अर्थ काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपची महाराष्ट्र न्यूज 24 अधिकृत पुष्टी करत नाही। पठान भाई, बोलो बोलो। उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। ओके 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 दादा। तो सायगांव से एक गाड़ी 2 गाड़ी क्या चाहिए बोलो। अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। ओ चलेगा दादा, कोई बात नहीं। पठान भाई, बोलो बोलो। उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। ओके 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 दादा। तो सायगांव से एक गाड़ी 2 गाड़ी क्या चाहिए बोलो। अपना एजेंडा क्लियर है, बीजेपी के अगेंस्ट अपने को काम करना है। ओ चलेगा दादा, कोई बात नहीं।